आणि मग आपला मुलगा हा नुसताच सुदृढ आहे, गुटगुटीत आहे, का तो ॲक्चुअली जाड व्हायला लागलाय? आणि मग जर मुलाची उंची आणि वाढ व्यवस्थित होत नसेल, वजन जर योग्य प्रमाणात नसेल, तर त्याचं पुढं काय करायचं हा मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. त्याच्यामुळे तुम्ही जेवढ्या तळमळीने त्यांना इंग्लिश स्कूलमध्ये घालायच्या मागे लागता, जेवढ्या तळमळीने त्यांना स्कूल बस लावा, त्यांच्यासाठी लाखो फिया भरा. नमस्कार, मी शेखर करमरकर आणि आपण पाहत आहात चला चरूया. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की मुलांची उंची आणि वजन हे योग्य प्रमाणात वाढतं आहे का नाही, हे कसं ओळखायचं. आता ज्या घरात साधारणतः 18 वर्षाच्या खालची मुलं आहेत, त्या आईवडिलांना नेहमी ही काळजी असते की आपला मुलगा किंवा आपली मुलगी हिचं वजन आणि उंची योग्य प्रमाणात आहे का नाही, तिची वाढ योग्य प्रमाणात होते आहे का नाही, आणि ह्याला काही मोजमाप असतं का किंवा ते कसं मोजायचं, हे आज आपण बघणार आहोत. साधारणतः आपण कसं बघतो की मुलगा वाढतोय का नाही, तर त्याला वाढत्या अंगाचे कपडे लागतात किंवा त्याच्या वर्गात जी मुलं आहेत त्यांच्या तो आसपास दिसतो. म्हणजे वर्गातली मुलं एकदम उंच असतील आणि हा त्यांच्या एवढंच साधारण उंच दिसत असेल, तर गोष्टी बऱ्याच चालल्यात असं आपल्याला वाटतं. पण आपण ॲक्चुअली आपला मुलगा किंवा मुलगी योग्य वाढतंय का नाही, हे बघतच नाही. तर ते कसं मोजायचं हे अतिशय सोपी साधी पद्धत आहे आणि ती मी आज तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि समजून घ्या की ॲक्चुअली हे कसं मोजायचं. आणि जर आपल्या मुलाची उंची, वजन हे योग्य प्रमाणात वाढत नसेल, म्हणजे उंची कमी पडत असेल, वजन कमी पडत असेल किंवा वजन एकदम खूप वाढत असेल, कारण आता अलीकडे जाड मुलांचं प्रमाण पण खूप वाढलं आहे. आणि मग आपला मुलगा हा नुसताच सुदृढ आहे, गुटगुटीत आहे, का तो ॲक्चुअली जाड व्हायला लागलाय, म्हणजे ओबेसिटी त्याच्यामध्ये यायला लागलेली आहे. हे कसं ओळखायचं, हे कसं मोजायचं, ते आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने समजून घेऊयात. तर हे मोजण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मुलाची उंची आणि वजन मोजायला लागेल. उंची मोजणं त्या मानाने बरंच सोपं आहे की एक आपला मेजरिंग टेप म्हणजे टेलरकडे असतो तो घ्या आणि भिंतीवरती एक मार्क करा आणि मुलाची उंची किती आहे म्हणजे एक पट्टी अशी आडवी धरायची आणि त्याच्या खाली मुलाला उभं करायचं आणि ती आडवी पट्टी जिथं भिंतीला टेकेल ती मुलाची उंची आहे. अतिशय सोपी गोष्ट आहे. नंतर मुलाची वजन कसं मोजायचं, तर आपल्याकडे वजन काटा लागतो. वजन काटा नसेल तर कुठेतरी म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये जात असाल किंवा शाळेमध्ये असेल किंवा कुठेतरी शेजारी पाजारी वजन काटा बघा कुठं आहे आणि मुलाचं वजन करून घ्या. तर एकदा तुमच्याकडे मुलाचं वजन आणि उंची मिळाली की मग पुढच्या गोष्टी एकदम सोप्या आहेत. तर हे बघण्यासाठी इंडियन पेडियाट्रिक असोसिएशन म्हणजे जे बालरोग तज्ज्ञ आहेत, तर त्यांनी काही चार्ट्स बनवलेले आहेत भारतीय मुला-मुलींसाठी. पूर्वी अशा प्रकारचे चार्ट्स होते ते WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी बनवलेले होते. पण त्यात बहुतांशी ज्या उंची आणि वजन असायच्या त्या अमेरिकन किंवा वेस्टर्न कल्चरच्या होत्या. भारतीय मुलांची उंची, त्यांचे ॲव्हरेजेस हे वेगळे असतात. म्हणजे उदाहरणार्थ चिनी मुलांचे किंवा मुलींचे वेगळे असतात, कारण ते चिनी लोक थोडे बुटके असतात. अमेरिकन लोक थोडे उंच असतात. तर भारतीय लोक हे वेगळे आहेत आणि त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्या मुला-मुलींसाठी जे चार्ट आहेत ते भारतीय संघटनेने बनवलेले आहेत. तर ते चार्ट मी तुम्हाला दाखवतो. त्याची लिंक मी खाली सबस्क्रिप्शनमध्ये लिहिलेली आहे. तर हे एक PDF आहे 4 पानाचं. ते तुम्ही डाउनलोड करा किंवा प्रिंट करा. त्याच्यामध्ये 2 चार्ट आहेत. एक निळा चार्ट आहे, तो आहे मुलांसाठी आणि दुसरा चार्ट आहे मुलींसाठी. जर म्हणजे मुलगा आणि मुलगी यांच्या ॲव्हरेज वजन आणि उंचीमध्ये फरक असतो. त्याच्यामुळे हे चार्ट थोडे वेगळे आहेत, पण ते वेगळे तसेच वापरता येतात. आता हे चार्ट वापरण्याच्या आधी काही गोष्टी तुम्हाला मी समजावून सांगतो, की हा चार्ट मुळात कसा दिसतो. तर इथं जर तुम्ही बघितलं तर खाली जर ह्या चार्टमध्ये तुम्ही बघितलं तर खालचा जो ॲक्सिस आहे, तर हे आहे मुलाचं वय.
म्हणजे ते आहे 0 पासून 18 वर्षापर्यंत. तर त्याच्यावरती आपला मुलगा किती वयाचा आहे ते मार्क करायचं. 2 वर्षांमध्ये म्हणजे 17 वर्ष आणि 18 वर्षामध्ये 3 लाईन्स आहेत, म्हणजे 4 चौकोन आहेत. म्हणजे प्रत्येक चौकोन झाला 3 महिन्याचा. म्हणजे आपल्या मुलाचं वय समजा 17 वर्ष आणि 3 महिने असेल, तर 17 वर्षाच्या पुढची एक रेघ धरायची. तर ते मार्क करा. त्याच्यावरनं एक पूर्ण उभी रेघ काढा. ही दाखवली आहे त्याप्रमाणे. मग हे जे वय आहे, तर त्या वयासाठी त्या मुलाची उंची आणि त्या मुलाचं वजन किती असावं हे या इकडच्या ॲक्सिसवर आपल्याला दिसतं. तर आत्ता त्या मुलाचं वजन किती आहे ते तुम्ही मार्क करा आणि मुलाची उंची किती आहे ते मार्क करा आणि त्याच्या 2 आडव्या रेघा काढा. म्हणजे ह्या चार्टमध्ये आपण एक उभी रेघ काढली आहे जी मुलाची वय आहे आणि 2 आडव्या रेघा काढल्या आहेत. एक आडवी रेघ आहे वजनासाठी, एक दुसरी आडवी रेघ आहे उंचीसाठी. आता ह्या रेघा मिळाल्या की मग आपल्याला 2 पॉइंट्स मिळतात. एक मिळतो वजनाचा आणि एक मिळतो उंचीचा. आता हा जो पॉइंट आहे तर त्या चार्टवरती ह्या अशा तिरक्या म्हणजे खालनं वर जाणाऱ्या रेघा आहेत. त्या काय आहेत, त्या कशा मोजायच्या ते मी तुम्हाला समजावून सांगतो. तर त्याला म्हणायचं पर्सेंटाईल. आता हे पर्सेंटाईल काय आहे ते पण मी थोड्या वेळात सांगणार आहे. तर हे जे 2 पॉइंट आहेत तर ते किती पर्सेंटाईलला येतात ते बघायचं. म्हणजे 50 पर्सेंटाईलच्या जवळ आहे का, 75च्या जवळ आहे का, 99च्या जवळ आहे का. तर ही जी लाईन आहे ही सगळ्यात महत्त्वाची. म्हणजे आपल्या मुलाची उंची आणि वजन हे योग्य आहे का नाही हे ठरवण्यासाठी हा सगळ्यात चांगला मार्ग आहे आणि सगळ्यात सोपा मार्ग आहे. आता मी तुम्हाला ह्या पर्सेंटाईल म्हणजे काय, ते पर्सेंटाईल कसं मोजलं जातं आणि पर्सेंटाईलच्या लाईन्सचा अर्थ काय होतो हे थोडक्यात समजावून सांगतो. तर आपल्याला पर्सेंट माहिती आहे. म्हणजे समजा मी एक परीक्षा दिली, त्यात 100 मार्काचा पेपर आहे आणि त्यात मला 60 मार्क पडले. तर मी म्हणतो मला 60% मार्क मिळाले. पण हे पर्सेंट वेगळं आणि पर्सेंटाईल वेगळं. तर आता उदाहरणार्थ तुम्ही असं लक्षात घ्या, की समजा एक वर्ग आहे, त्याच्यामध्ये 100 मुलं आहेत आणि त्या मुलांनी एक परीक्षा दिली आहे, ज्याचा पेपर 100 मार्काचा आहे आणि त्या मुलांना वेगवेगळे मार्क मिळालेले आहेत आणि एका पर्टिक्युलर मुलाला किंवा समजा माझ्या मुलाला 70 मार्क मिळालेत आणि जर ही मुलांची मी म्हणजे सगळ्यात कमी मार्क ते सगळ्यात जास्त मार्क अशी जर रांग लावली आणि माझा मुलगा मध्ये कुठेतरी आहे त्याच्या, तर त्या मुलाच्या खाली किती मुलं आहेत म्हणजे त्याचं झालं पर्सेंटाईल. म्हणजे थोडक्यामध्ये जर माझ्या मुलांनी जास्त मार्क मिळवले तर त्याचं पर्सेंटाईल जास्त येईल. माझ्या मुलांनी कमी मार्क मिळवले तर त्याचं पर्सेंटाईल कमी होईल. तर जेव्हा आपण मुलाची उंची आणि वजन ह्या चार्टमध्ये मोजतो, तेव्हा ते पर्सेंटाईलवरती असतं. तर मुलाचं मुळात पर्सेंटाईल किती आहे, म्हणजे मुलगा हा योग्य वाढतोय का नाही हे बघण्यासाठी त्यांनी ॲक्चुअल त्याचं आयडियल म्हणजे त्याचं मूळ वजन किती पाहिजे. म्हणजे जर मुलगा अगदी व्यवस्थित आरोग्यदायी असेल तर त्याचं वजन कुठल्या पॉईंटवर असलं पाहिजे हे ठरवण्यासाठी आपल्याला आधी मुलाचं पर्सेंटाईल माहिती पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे की जर आई वडील दोघंही उंच असतील तर मुलाची उंची पण जास्त असते. आई वडिलांची उंची कमी असेल तर मुलाची पण उंची कमी असते. म्हणजे मुलाची उंची कमी आहे म्हणजे त्याची वाढ कमी आहे असं ते होत नाही. तर आई वडिलांची उंची किती आहे त्याच्या प्रमाणात आपल्याला मुलाची उंची ही मोजायला लागते आणि त्याच्यासाठी आपण हे पर्सेंटाईल वापरलं जातं. आता आपण आधी एक छोटी गोष्ट बघूया की मुलाचं पर्सेंटाईल कसं काढायचं. तर इथं एक छोटा चार्ट आहे ज्याच्यामध्ये एक 3 उभ्या रेघा आहेत. एक एक आहे वडिलांची उंची, एक आहे आईची उंची. तर काय करायचं की वडिलांची उंची किती आहे तो एक पॉईंट घ्या, आईची उंची किती आहे तो एक पॉईंट घ्या आणि त्या दोघांना जोडणारी एक रेघ मारा. ही रेघ मधल्या रेघेला कुठेतरी छेदेल. तर ते झालं तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं पर्सेंटाईल. आता उदाहरणार्थ आपलं इथं मी रेघ मारली म्हणजे वडिलांचं उंची आहे 170 सेंटीमीटर, आईची उंची आहे 160 सेंटीमीटर. मी 170 आणि 160 या दोघांना जोडणारी रेघ मारली
आणि ती साधारण 75च्या आसपास त्या मधल्या पर्सेंटाईलच्या रेघेला छेदते. म्हणजे ह्या मुलीचं पर्सेंटाईल झालं 75. आता एकदा हा 75चा आकडा आपल्याला मिळाला, की मग ह्या ज्या खालनं वर तिरक्या जाणाऱ्या रेघा आहेत, त्याच्यावरती 75ची रेघ कुठे आहे ती बघायची आणि मग 75ची रेघ आणि त्या मुलीचं वय हे जिथं क्रॉस होतं, तर तिथं उंची आणि वजन हे आयडियल समजलं जातं. म्हणजे ह्या मुलीचं वजन आणि उंची ही साधारण इथं पाहिजे आणि मग आपली किती आहे ते बघायचं. मग आपल्याला कळेल की योग्य प्रमाणात आहे का नाही. मग हे झालं एका वेळेचं मोजणं. तर हेच आपण जर दर 3 महिन्यांनी करत गेलो, तर आपल्याला एक प्रकारची लाईन मिळते आणि जी लाईन ही ज्या पर्सेंटाईलच्या ज्या तिरक्या रेखा आहेत, त्याच्या साधारण पॅरलल म्हणजे त्याच्या बरोबरीने त्या गेल्या पाहिजेत. म्हणजे जसं ह्या लाईनी वर जातात, तशा त्या प्रकारे किंवा तेवढ्या प्रमाणात मुलाचं उंची आणि वजन वाढलं पाहिजे. आता मी 2 गोष्टी सांगतो, की त्या कशा कळतात आपल्याला चार्टवरती, की जर मुलगा आजारी पडला काही कारणाने, म्हणजे काय त्याला मलेरिया झाला असेल, टायफॉईड झाला असेल आणि मग त्याचे 1-2-3 महिने वाया गेले त्या आजारपणामध्ये, तर तेवढ्या पिरियडमध्ये उंची, वजन वाढत नाही. मुलाची वाढ होत नाही. कारण इन्फेक्शन झालंय किंवा आजारी पडलाय, काहीतरी कारण आहे त्याला. त्याच्यामुळे मग जेव्हा आपण हे चार्ट काढायला लागतो, तेव्हा ती फ्लॅट लाईन होते. म्हणजे तिरकं वर जाण्याच्या ऐवजी उंची आणि वजन तिथंच राहतं. म्हणजे थोडक्यात मुलाची वाढ होत नाहीये किंवा ती कमी पडतोय तो वाढीमध्ये असं आपल्याला कळतं. आणि ह्याच्या उलट जर मुलगा खूप जंक फूड खात असेल, जे आईस्क्रीम, पिझ्झा, बर्गर वगैरे, वगैरे, तर तो जाड व्हायला लागतो आणि एकदा तो जाड व्हायला लागला, तर मग त्याचं जेव्हा आपण ग्रोथ मेजरमेंट करतो, तेव्हा त्याचं वजन या पर्सेंटाईलच्या ज्या तिरक्या रेघा आहेत, त्या छेदून वरती, वरती, वरती जायला लागतं. म्हणजे जर मुलगा खूप जाड होत असेल, तर तो खटकन वर जायला लागतो किंवा मुलाची उंची एकदम कधी-कधी वाढते किंवा तो खूप व्यवस्थित व्यायाम करतो किंवा चांगला आहार घेतो आणि मग काही प्रमाणात त्याची उंची एकदम वाढायला लागते. तर ही उंची वाढणं ही चांगली गोष्ट आहे. वजन वाढणं ही पण चांगली गोष्ट आहे. पण ते प्रमाणाबाहेर जातंय का नाही हे सुद्धा आपल्याला या चार्टवरती कळायला लागतं. म्हणजे यात आपल्याला 2 गोष्टी बघायच्या आहेत, की आजच्या घडीला मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का नाही? आणि दुसरं म्हणजे मुलाची वाढ योग्य प्रमाणात होतीये का नाही? आणि वाढ होतीये का नाही हे बघण्यासाठी मग तुम्हाला दर 3 महिन्यांनी असं 1-2 वर्ष बघायला पाहिजे. तर मग त्यात तुम्हाला लगेच दिसतं, की वाढ होतीये का नाही? आता जेव्हा तुम्ही हे वापरायला लागाल, हे दोन्ही प्रिंट करून घ्या. मुलासाठी आणि मुलीसाठीचे ग्राफ्स जे तुम्हाला पाहिजे आहेत त्या प्रमाणात. आणि हे मोजत राहा, त्याच्यावरती रेघा मारत राहा. आणि हे तुम्ही जर डॉक्टरांना नेऊन दाखवलं तुमच्या लहान मुलांच्या, तर ते त्यांना इतका आनंद होईल. अरे म्हणतील, "वाह! वाह! तुम्ही सगळं अगदी व्यवस्थित मोजून आणलंय. मग मी तर तुम्हाला सांगतो काय करायचं पुढे ते." म्हणजे हे फार सोपी गोष्ट आहे, पण ह्यानी खूप चांगली माहिती मिळते आणि आपला मुलगा योग्य वाढतोय का नाही, त्याची उंची आणि वजन योग्य आहे का नाही, हे लगेच व्यवस्थित कळतं. हा एवढाच उपाय आहे हे कळण्यासाठी. आणि मग जर मुलाची उंची आणि वाढ व्यवस्थित होत नसेल, वजन जर योग्य प्रमाणात नसेल, तर त्याचं पुढं काय करायचं हा मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. तर इथं मी 2 तुम्हाला गोष्टी सांगतो आणि मग नंतर बाकीचं ॲक्चुअली काय करायचं, आहार कसा बदलायचा किंवा व्यायाम कसा बदलायचा हे मी पुढच्या भागात सांगणार आहे. फक्त इथं एकच गोष्ट सांगतो, की बऱ्याच पालकांना जे त्यांना जेव्हा कळतं, की आपला मुलगा खूपच कमी वाढ आहे त्याची किंवा त्याचं वजन, उंची योग्य नाहीये किंवा तो खूपच बुटका आहे, तेव्हा ते असे चिडतात एकदम आणि मग म्हणतात, "काय रे तू जा आता व्यायाम कर, उद्यापासून 10 राउंड मार किंवा लटकायला लाग." तर तुम्हाला एवढंच सांगतो मी, की पोरगं लटकून उंच होत नाही. त्याच्यामागे तुम्ही लागून त्याला पळायला लावून तो मोठा होणार नाहीये. त्याची उंची आणि हे वाढणार नाहीये. तर त्याच्यासाठी आपल्याला त्याचा आहार सुधारला पाहिजे. व्यायाम हा एका प्रमाणात, एका टप्प्यात आणि व्यवस्थित तो वाढवला गेला पाहिजे. त्यामुळे त्याच्यावरती ओरडून, त्याच्यावरती चिडून किंवा आपल्या स्वतःलाच दोष देऊन हे काहीही असं होणार नाहीये. आणि मुलांचे बरेचसे आजार हे वजन आणि उंचीशी किंवा त्याच्या वाढीशी निगडीत असतात. आता मी तुम्हाला एक साधं सोपं उदाहरण देतो, की जे कुपोषित मुलं असतात आणि ज्यांना खायला-प्यायला व्यवस्थित मिळत नाही, प्रोटीन व्यवस्थित मिळत नाही, तर त्यांचं आजारी पडायचं प्रमाण हे प्रचंड असतं.
आणि तुम्हाला मी एवढं सांगू इच्छितो, की जी कुपोषित नवजात म्हणजे आत्ताच जन्मलेली बालकं आहेत, त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणामध्ये जे आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये कुपोषण हा एक खूप मोठा घटक असतो. जर बाळ कुपोषित असेल तर त्याला डायरिया म्हणजे हगवण लागणे किंवा त्याला न्यूमोनिया म्हणजे धाप लागण्याचा आणि ताप येण्याचा आजार होणे, ही 2 मुख्य कारणं आहेत ज्याच्यात मुलांचे लहानपणी मृत्यू होतात. आणि हे जर आपल्याला नको असेल तर त्यांचं न्यूट्रिशन म्हणजे त्यांचा आहार, त्यांचं खाणं-पिणं हे व्यवस्थित असलं पाहिजे. आणि ते कसं व्हायला पाहिजे हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलांची खूप काळजी वाटत असेल, तर तुम्ही हे मोजायला शिका. अ, त्यांचा आहार किंवा त्यांचा व्यायाम किंवा त्यांना काय करायचं हे तुम्ही बघायला लागा, शिकायला लागा. आपण मुलांना शाळेत घालतो, त्यांच्या लाखोवरी फिया भरतो. परंतु ही छोटी साधी गोष्ट आपण लक्षात घेत नाही, की त्यांचा आहार व्यवस्थित असला पाहिजे, त्यांचं झोप व्यवस्थित असली पाहिजे, त्यांचं खेळणं, त्यांचा व्यायाम हे व्यवस्थित असलं पाहिजे. तर त्यांची वाढ होणार आहे, त्यांची प्रकृती चांगली राहणार आहे आणि ही प्रकृती, हे शरीर त्यांना पुढे आयुष्यभर पुरवायचं आहे. जर ते व्यवस्थित नसेल आणि जर आत्ता त्यांना योग्य आहार मिळाला नाही, तर त्याचा त्रास त्यांना पुढे आयुष्यभर होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेवढ्या तळमळीने त्यांना इंग्लिश स्कूलमध्ये घालायच्या मागे लागता, जेवढ्या तळमळीने त्यांना स्कूल बस लावा, त्यांच्यासाठी लाखो फिया भरा, तर त्याच्यातला अगदी मी तुम्हाला विनंती करतो, की अगदी थोडासा वेळ, थोडासा पैसा आणि अगदी थोडंसं लक्ष ह्याच्याकडे द्या. मी काय सांगतो त्याच्याकडे. तुमच्या मुलाला जे काही मिळणार आहे ह्याच्यातून, ते खूप मोठं असणार आहे आणि ते त्याला आयुष्यभर पुरणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं? तुमचे काय अनुभव आहेत? हे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा. धन्यवाद.